पावसाचा जोर हा अजूनही कायम आहे। लाल टोपी नगरमध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरल्याची परिस्थिती पाहायला मिळते, तर महापालिका कोणतीही मदत करत नसल्याचा दावा करण्यात आलाय। हे दृश्य आपण पाहतोय पिंपरी चिंचवड मधील, जिथे पावसाचा जोर हा अजूनही कायम आहे आणि महापालिका कोणतीही मदत करत नाहीये असा स्थानिकांचा दावा आहे, स्थानिकांचा आरोप आहे। लाल टोपी नगरमध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरल्याचे हे दृश्य आपण पाहतोय। अक्षरशः हे पाणी घरातून बाहेर येते की काय असं वाटणारे हे दृश्य, ही रस्त्यावरची दृश्य ज्यामध्ये रस्ता दिसेनासा झालाय, केवळ पाणी दिसतंय। आपण आता पिंपरी चिंचवडच्या लाल टोपी नगर मध्ये आहोत, ज्या ठिकाणी आपण बघू शकतो की घरामध्ये जे आहे ते साधारणपणे 2 ते 2.5 फुटापर्यंत पाणी घुसलेलं आहे। एकंदर आपण हा प्रवाह जो आहे तो बघू शकतो, हा एक नाला ओढा आहे आणि नैसर्गिक स्रोत आहे, ज्या ठिकाणी दोन्ही बाजूला लोक जे आहेत ते पाण्यामुळे परेशान झालेले आपण बघू शकतो। 72 तासापासून झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिंपरी चिंचवडच्या सर्व भागामध्ये पाणी साचल्याचं आपण बघू शकतो आणि त्याचबरोबर या संपूर्ण परिसरामध्ये पावसाने मात्र आता धुवाधारपणे बॅटिंग केलेली आहे। या संपूर्ण परिसरामधल्या मोठ्या पावसामुळे जनजीवन मात्र आता विस्कळीत झालं एवढं नक्की। सचिन पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।